त्र्यंबकेश्वर पथकातील होमगार्ड जवान यांनी राबवला हेल्मेट व सीट बेल्ट यावर एक अनोखा उपक्रम। सदर त्र्यंबकेश्वर पथकातील होमगार्ड जवान यांनी रविवार दिनांक 14/1/2024 रोजी रविवारी सकाळी 8 वाजेपासून कवायत करून अखेर 10:30 वाजेपर्यंत कवायत नंतर पुरुष व महिला होमगार्ड जवान यांनी सहभाग घेऊन विना हेल्मेट गाडी चालकास थांबवून हेल्मेट विषयी माहिती देऊन त्यांचे फायदे पटवून सांगितले व 4 व्हीलर यांना सुद्धा सीट बेल्ट विषयी माहिती देत तसेच होमगार्ड जवान यांची परिपूर्ण माहिती ऐकून घेऊन 2 व्हीलर चालक यांनी माहिती घेतल्याबद्दल त्र्यंबकेश्वर पथकातील पुरुष व महिला होमगार्ड जवान यांनी 2 व्हीलर चालकास गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले। त्या पाठोपाठ सांगली येथून आलेले श्री आनंद महानूर साहेब यांनी 1978 साली महाराष्ट्र राज्यामध्ये 21 किलोमीटर 1 तास 39 मिनिटं पार केले असता त्यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल घेतले होते। त्यांनी त्र्यंबकेश्वर पथकातील होमगार्ड जवानांना परिपूर्ण उत्साहित करून पोलीस भरती विषयीच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांनी माहिती दिली असता त्यांचे होमगार्ड जवान त्र्यंबकेश्वर पथक व त्र्यंबकेश्वर पथकातील तालुका समादेशक श्री दत्तू खाडे साहेब यांनी त्यांना शाल नारळ गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले। आप जब रोड पे आते हैं तो हेलमेट पहनना जरूरी है। हेलमेट दूसरे की सेफ्टी के लिए नहीं, अपने खुद के सेफ्टी के लिए हेलमेट पहनना जरूरी है। हाँ, आज से आप कल से जब बाइक में घूमेंगे तो हेलमेट पहन के घूमना है, क्योंकि हेलमेट पहनने से आपकी सुरक्षा है, आपके परिवार की सुरक्षा है। ठीक है, ओके। अभी हेलमेट पहन के 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव, त्र्यंबकेश्वर।